लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शहादा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटानं शहादा शहरात पत्रकार परिषद आयोजित केली। या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी शहरातील विकास कामांबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। डॉक्टर मोरे यांनी सांगितले की शहादा शहराचा विकास अनेक वर्षापासून ठप्प झाल्याचं चित्र दिसतंय। शहरातील मूलभूत सोयी सुविधा, पायाभूत सुविधा, रस्त्यांची स्थिती, शहराचं सौंदर्यीकरण आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सेवा याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे उमेदवार निवडून दिल्यास शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं आमचं ठाम आश्वासन आहे। शहराचं सुशोभीकरण, मजबूत रस्ते, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे। येत्या काळात शहादा शहराचं नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून बदल घडवून आणण्याचा मानस असल्याचंही डॉक्टर मोरे यांनी स्पष्ट केलंय। पत्रकार परिषदेला पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मोहन शेवाळे, मकसूद खाटीक, सुरेंद्र कुवर, वाजिद सय्यद तसेच पक्षाचे उमेदवार अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। भांडणात तिसरा लाभ असं राष्ट्रवादीच्या संदर्भात बोललं जात आहे की दोघांच्या भांडणात राष्ट्रवादीला लाभ मिळेल, काय सांगा? एक लक्षात घ्या की दोघांचं भांडण हे जे तुम्ही शब्द वापरलाय हा अतिशय समर्पक शब्द आजच्या शहादा शहराच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतो। कारण की समोरची दोन्ही उमेदवार एकमेकाचे पाय खेचण्यामध्येच त्यांचं राजकारण हे पूर्ण आपल्याला मागच्या काळात बघितलं असेल तर याच्यावरच त्यांचा भर राहिलेला आहे की वर्चस्वाची लढाई करण्यामध्ये कुठे ना कुठेतरी शहादा शहराच्या विकासाचा अनुशेष एवढा मोठा झालेला आहे। शहादा शहर हे आज इतर शहरांपेक्षा मागे पडत चाललेलं आहे आणि त्याला कारणीभूत शेवटी ही सर्व मंडळीच आहे। त्याच्यामुळं तुम्ही जो शब्द वापरला की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, या दोघांचं भांडण आहे, आमचा लाभ नागरिक करतील हे निश्चित आहे। जनतेसाठी उभा राहिलेला आहे अशी शहादा शहरात चर्चा आहे। तर तळागाळातला व्यक्ती हा नगराध्यक्ष पदावर येऊन तळागाळातल्या लोकांच्या समस्या सोडवेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। आपल्या पक्षाच्या वतीने जी व्यक्ती आहे ती किती याच्यावर ठामपणे उतरेल, काय सांगा? हे बघा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहणारा आणि त्यांना पाठबळ देणारा पक्ष आहे। या ठिकाणी आपण जो प्रश्न विचारला तो खरोखर आहे। आम्ही शहादा शहराला शहाद्याचा भूमिपुत्र, एक सुशिक्षित जे स्वतः एक पिढी घडवतात, शिक्षक असा व्यक्ती, त्या ठिकाणी सुसंस्कृत असा व्यक्ती या शहादा शहराला आम्ही दिलेला आहे। माझा विश्वास आहे की शहाद्याची जनता ही अशा एका तरुण नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी देईल, त्याला काम करण्याचं, आपली सेवा करण्याची संधी देईल, याच्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही। आणि शहादा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व धर्म समभाव जपणारे, संविधानाला मानणारे, समता, न्याय, बंधुताला मानणारे अशी ही शहाद्याची अतिशय संयमी, अतिशय सहनशील, अतिशय अभ्यासू जनता या शहादा शहरामध्ये आहे। आणि ही जनता निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निश्चित ते अभ्यास करत असतील। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो, अजितदादा, तटकरे साहेब, कोकाटे साहेब, हे सगळ्यांनी जे विकासाची कामं या पूर्ण जिल्हाभरामध्ये केलेली आहेत याला न्याय देतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। त्यामुळं आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे, खरोखर एक तळागाळातला हा कार्यकर्ता हाजी मकसूद खाटीक, हे त्या माध्यमातून आपली सेवा करण्यामध्ये 5 वर्ष थोडेही कमी पडणार नाही याची ग्वाही मी जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चित आपल्या सर्वांना देऊ शकतो।